नमस्कार मैत्रिणींनो, फ्लावर रबर बँडची 20 पीसची ऑर्डर गेल्यानंतर आता ही पुन्हा मला 50 पीसची बल्क ऑर्डर मिळालेली आहे। हे पहा, त्याच्यासाठी मी हे रबर आणलेले आहेत। हे बघा, हे मी मागे पण एकदा दाखवले होते। त्याच्यासाठी मी ही रबर घेऊन आलेली आहे। लोकर आता मी सध्या थोडीच आणलेली आहे, अजून मला लोकर घ्यायची आहे। त्या कलर मला मिळाले नाहीत, जे मिळाले ते मी घेऊन आलेली आहे। मी आता फ्लॉवर रबर बँड प्रत्येक पार्टमध्ये दाखवणार आहे। म्हणजे मला माझ्या काही मैत्रिणींनी कमेंट्स केली की मला सांगितलं की तू आम्हाला स्टेप बाय स्टेप सांग। म्हणजे जसं की हे बघा, हा मी रबरला लावून बेस कसा रेडी करते, पुन्हा हा बेस सेमच प्रोसेस आहे पण रबरला कसा करते, त्याच्यानंतर हा सिंगल बेस कसा करते आणि मग त्याच्यावर पाकळ्या कशा विणते। तर आता मी काय करणार आहे, याच्या मी खूप व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत। म्हणजे फक्त बेस कसे करायचे, फ्लावर्स कसं करायचं असे केलेले आहेत। तर आता मी तुम्हाला पहिल्या भागामध्ये फक्त हा वरचा बेस कसा करायचा हा सांगणार आहे। दुसऱ्या भागामध्ये मी तुम्हाला रबरला आपण बेस कसा करणार आहोत ते सांगणार आहे आणि तिसऱ्यामध्ये आपण बघणार आहोत की त्याच्या पाकळ्या कशा विणायच्या त्या। आता सध्या मी तुम्हाला हे बेस आपण कसं करतो हे सांगणार आहे। साधी आणि सोपी पद्धत आहे। चला तर मग आता आपण त्याला सुरुवात करूया। हे बघा, मी हे रबर्स आणलेले आहेत, लोकर घेऊन आलेली आहे, कारण की मला ही ऑर्डर लवकरात लवकर त्या ताईंना द्यायची आहे। त्यांचा ॲक्च्युली स्टॉल आहे, त्यासाठी त्यांना ते हवं आहे। आता मी तुम्हाला दाखवते की हा बेस आपण कसा करायचा। त्यासाठी आपण ही लोकर घेऊया, कारण मला सनफ्लॉवर पण करायचे आहेत आणि मला व्हाईट कलरचे पण करायचे आहेत, म्हणून मी हे कलर केले होते। पण आता मी हे कलर तुम्हाला दाखवते कसं करायचं ते। आता सुरुवातीला बघा, सुरुवातीला आपण मॅजिक रिंग घेतो। सुरुवातीला आपण मॅजिक रिंग घेणार आहोत। त्यासाठी आपण इथे आधी मॅजिक रिंग घेतल्यानंतर इथे एक साखळी करायची आणि एक साखळी करून झाल्यानंतर आपण 6 सिंगल क्रोशेट घेणार आहोत। 1 2 3 4 5 आणि 6। हे झाले माझे 6 सिंगल क्रोशेट। आता हा धागा खेचून घेऊन आपण ही रिंग कंप्लीट करून घ्यायची आहे। ठीक आहे, असा हा आपला राऊंड कंप्लीट झालेला आहे। आता आपण पहिल्या जी साखळी घेतली होती त्याच्यामध्ये नाही, तर पहिल्या सिंगल क्रोशेटमध्ये आपण स्लिप स्टिच करून घेणार आहोत। स्लिप स्टिच झाल्यानंतर पुन्हा आपण एक साखळी घ्यायची आणि त्याच सिंगल क्रोशेटमध्ये, म्हणजे सेम सिंगल क्रोशेटमध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशेट घ्यायचे आहेत। 1 आणि 2। नेक्स्टमध्ये पुन्हा आपण 2 सिंगल क्रोशेट घेणार आहोत। 1 आणि 2, पुन्हा 2। म्हणजे जिथे आपले पहिल्या राऊंडमध्ये 6 सिंगल क्रोशेट झाले होते, तिथे आपले दुसऱ्या राऊंडमध्ये एकूण 12 सिंगल क्रोशेट होणार आहेत। प्रत्येक सिंगल क्रोशेटवर आपण 2-2 सिंगल क्रोशेट घेणार आहोत। 1 आणि 2। प्रत्येक सिंगल क्रोशेटवर 2 सिंगल क्रोशेट। हे झाले माझे 12। आता आपण इथे पण जी आपण साखळी घेतलेली ती स्किप करायची आणि जो फर्स्ट सिंगल क्रोशेट होता त्याच्यावर आपण स्लिप स्टिच करणार आहोत आणि आपला हा सेकंड राऊंड पण कंप्लीट करून घेणार आहोत। आता तिसऱ्यामध्ये एक साखळी घ्या आणि सेम सिंगल क्रोशेटवर एक सिंगल क्रोशेट करायचा आहे। सेम सिंगल क्रोशेटवर एकच सिंगल क्रोशेट घ्यायचा आहे। नेक्स्टवर 2 घ्यायचे, 1 आणि
2. पुन्हा तिसऱ्यावर 1 आणि चौथ्यावर 2. 1 आणि 1 2 म्हणजे 1 2 1 2 1 2 असं आपल्याला करायचं आहे. 1 2 1 सेम स्टिचमध्ये 2 पुन्हा 1 सेम स्टिचमध्ये 2 असे एकूण आपल्याला तिसऱ्या राऊंडमध्ये 18 सिंगल क्रोशेट मिळतात. 1 नेक्स्टमध्ये 2. आता पहिल्या सिंगल क्रोशेटवर आपण स्लिप स्टिचनी हे जॉईंट करून घेणार आहोत. ठीक आहे, असं झाला आपला हा तिसरा राऊंड. आता आपला चौथा राऊंड. चौथ्यामध्ये काय करायचं, एक साखळी घ्यायची, सेम स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशेट, नेक्स्ट स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशेट आणि तिसऱ्या सिंगल क्रोशेटवर आपण 2 सिंगल क्रोशेट करणार आहोत. 1 आणि 1 2 पुन्हा 1 नेक्स्ट 1 नेक्स्ट 2 सेम स्टिचमध्ये 2 1 1 2 1 1 आणि 1 2 1 1 2 पुन्हा 1 1 2 1 1 आणि 2 झाले. आता पुन्हा आपण साखळी सोडून जो फर्स्ट सिंगल क्रोशेट घेतलेला त्याच्यावर स्लिप स्टिच करायची, एक चैन घ्यायची आणि धागा कट करून घ्यायचा. तर असा आपला हा फुलासाठीचा सिंगल बेस रेडी होतो. पहिल्या राऊंडमध्ये जिथे आपले 6 आले, दुसऱ्यामध्ये 12, तिसऱ्यामध्ये 18 आणि चौथ्यामध्ये 24. 6 12 18 24 असे आपले सिंगल क्रोशेट होतात. असा हा आपला बेस रेडी होतो. हे बघा, हे असे सिंगल बेस आपले रेडी होतात. रबरमध्ये पण सेम असंच करायचं असतं. पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला रबरमध्ये हे कसं जॉईन करायचं हे दाखवणार आहे. म्हणजे हे आपलं सेपरेट असतं आणि रबरमध्ये आपण आणखी एक विणून घेतो, कारण की हे आपण दोन्ही असे एकत्र करून त्याच्यावर पाकळ्या करतो. तर पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला दाखवते रबरमध्ये कसं करायचं. व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.